सरस्वत्यै नमः। सजयति सिंहपदो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासवणिव तमसा नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
झालो से पार
काही तांत्रिक अडचणीमुळं मध्ये जरा थोडस कीर्तन थांबलं. आता पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतोय. मूळ अभंगाचा विषय लक्षात घेऊन पुढे बोलायचंय. जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, योगन जाणू मुद्रा नेणो, नेणो अन्य उपाय. जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, अमृत सांडूनी थक रहिते, जळो त्यांचा व्यवसाय. जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, सद्गुरु बाळावई पद सांडोनी, मुक्ती वरू हाय हाय. जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. मागच्या वेळी जे कीर्तन केलं होतं त्यावेळेला बसून केलं होतं. जरा गुडघ्याचा त्रास आहे त्यामुळं केलं नव्हतं, बसून केलं होतं. आज थोडा मनाची उभारी आहे कारण ते बसून कीर्तन करण्याची सवय नाही, त्यामुळं आज उभा राहिलो. तर महाराजांच्या कृपेने काही होणार नाही असं वाटतंय. मी उभा आहे, उभे करणारे तेच आहे आणि पुढं कीर्तन करायचंय आपल्याला. हा सवयीचा परिणाम आहे. कारण बसून कीर्तन त्या ठिकाणी हे करता येत नाही, बोलता येत नाही, ते हातवारे किंवा आपल्याला संपर्क साधता येत नाही, म्हणून आज उभा राहिलो. असो, बेळगाव पासून 5 किलोमीटर अंतरावरती पंत महाराज बाळेकुंदरीकरांचं स्थान आहे. आणि या पंत महाराजांचं पद आज पौर्णिमा आहे, आजच्या दिवशी चिंतनासाठी घेतलंय. ते आपल्या पदामध्ये म्हणतायत, जाणू गुरुचे पाय, आम्हाला गुरुचरणाशिवाय अन्य कुठल्याही गोष्टी माहिती नाही. आणि हे सांगत असताना त्यांनी पुढं आम्ही तुम्हाला पदामध्ये एक एक चरणामध्ये ते सांगतायत, योग न जाणू मुद्रा नेणो. योग, याग, मुद्रा किंवा इतर जी साधना आहेत परमेश्वर प्राप्तीची, त्यापेक्षा आम्हाला एकच माहिती आहे, जाणू गुरुचे पाय. आम्ही त्या गुरूंचे पाय जाणतो, अन्य आम्हाला गोष्टी माहिती नाही. आणि पुढे एक महत्वाचा दृष्टांत त्यांनी दिलाय की अमृत सांडोनी तक्र ही पिणे, जळो त्यांचा व्यवसाय. ते असं म्हणतात, आपल्या समोर एक अमृताचा घट आहे, एक ताकाचा घट आहे. काय प्यायचं हे आपण ठरवायचं, नाही का? त्यामुळं अमृत सोडून आम्ही जर ताकच पीत बसलो तर ही मिळालेली जी संधी आहे मानव देहाची, ती आम्ही वाया घालवली असं होणार आहे त्याचा अर्थ. म्हणून त्यासाठी सद्गुरु बाळावरील पद सांडोनी, आपल्या गुरुचरणावर पूर्ण निष्ठा असलेले पंत महाराज, मुक्ती वगैरे या गोष्टी आम्ही त्याचा विचार आम्ही केलेला नाही. त्या गुरुचरणापाशी गेल्यानंतर सर्व काही प्राप्त होणार आहे हा विश्वास त्यांचा आहे. आणि त्यामुळं आजच्या या गुरुतत्वासंबंधी ते बोलत आहेत. गुरु हे तत्व आहे आणि त्या तत्वाची खूप विचार केला असता गुरूंचं वर्णनच करताना असं केलंय, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. साक्षात परब्रह्म असा शब्द वापरलाय. गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. आणि अशा या परब्रह्माजवळ आपण असताना अन्य गोष्टीकडे लक्ष देणं योग्य नाही आहे. त्यांच्या चरणावर लक्ष ठेवणं हे योग्य आहे. आणि म्हणून आपल्या नरसिंह सरस्वती महाराजांच्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा
गुरुचरित्राची पारायण करणाऱ्या लोकांना कल्पना आहे की गुरूंचं महात्म्य सुरुवातीच्या अध्यायापासून सांगितलेलं आहे. गुरूंचं महिमा सांगितलाय आणि हे सांगताना गुरुचरित्रात एक सुंदर उपाय सांगितला आहे की गुरूंची महती काय आहे. गुरूंची महती सांगताना गुरुचरित्रकार म्हणाले, गुरु कोपे एखाद्यासी, गुरु कोपे एखाद्यासी ईश्वर न रक्षी तयासी, पण ईश्वर कोपे एखाद्यासी गुरु रक्षी सर्वथा. सद्गुरुनाथ महाराज की जय. देव कोपला तर गुरु तारू शकतात, पण गुरु कोपले तर परमात्म्याला मध्यस्थी करता येत नाही. ते सगळे अधिकार त्यांच्या ताब्यात असतात. असा महिमा या सद्गुरूंचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी गुरूंची महती सांगताना नाथांच्या जीवनातला दृष्टांत आपण बघूया. नाथांचं बालपणीच मातृक्षेत्र आणि पितृक्षेत्र हरवलं. मूळ नक्षत्रावर त्यांचा जन्म झाला आणि यांचा सांभाळ आजीनं केला. आता पूर्वीच्या काळी कथा, कीर्तन, प्रवचन याला पूर्वीच्या आज्या वगैरे ते मंदिरात कायम जायच्या आणि जाताना एकट्या जात नव्हत्या, आपल्या नातवाला घेऊन जायच्या. आपल्या बरोबर आपल्या नातवाला घेऊन जायच्या, आपल्या मुलाला घेऊन जायच्या. हा पूर्वीचा प्रघात होता. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या संस्कार घडत होता मुलांच्या वरती. नाथ पण त्यातलेच होते. वय वर्ष 8 आजी बरोबर मंदिरात जायचे, आजीच्या मांडीवर बसायचे. एक दिवस योग असा आला की या कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी गुरूंचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान सर्वथा नवे नवे दान, हे उपनिषदाची प्रमाण परमनिर्वाण सांगितले. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान नाही, आत्मज्ञान नाही. गुरु हे सर्व काही करणारे आहेत. गुरु सर्व काही प्राप्त करून देणारे आहेत. 8 वर्षाचा मुलगा म्हणजे नाथ महाराज चाणाक्ष होते. वयाच्या 8व्या वर्षी माईच्या मांडीवर बसलेत आणि कीर्तन का प्रवचन संपलं आणि आल्यानंतर सारख्या आजीच्या मागे होशा लावला. आजी, गुरु कुठं भेटतील, गुरु कुठं बोलतील, गुरु कुठं भेटतील, गुरु काय करतात, गुरु कुठं असतात वगैरे सगळी चौकशी करायला सुरुवात केली. आजीने सांगितलं, बाळ हे बघ, अगदी तिनं अगदी बाळबोध विषयात सांगितलं, बाळ नाथा हे बघ, आपण कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, तिथं जे काय ऐकतो ते सगळं घरी आणायचं नसतं, ते सगळं तिथंच ठेवायचं असतं. पण नाथ त्यातले नव्हते. बऱ्याचशा लोकांचं तसं होतं. कीर्तनाला मात्र जातात, सगळे नव्हे, काही म्हणतो मी. तिथं जे आहे या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. जाताना पुन्हा असं आपलं बसले असले तर सगळं झटकून जायचं. पुन्हा जाताना घरी जाताना काही अंगाला चिकटायला नको. ही स्थिती असते आमची. पण हे नाथ चाणाक्ष होते. त्याने आजीचे पाठलाग सोडला नाही. आजी, गुरु कुठं भेटतील, गुरु कुठं भेटतील. अशा या नाथाला आजीने सांगितलं, बाळ की तुझी त्या गंगेवरती निष्ठा आहे ना, त्या गंगेला जाऊन विचार, गोदावरीला, ती सांगेल तुला गुरु कुठं भेटतील. पण सज्जन आजीच्या शब्दावर विश्वास ठेवून नाथ गेले आणि त्या गोदावरीला प्रार्थना करू लागले. त्यावेळी गोदावरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट झाली. गोदावरी माता की जय. आणि तिनं गुरु कुठं भेटतील तो पत्ता, ठिकाण सगळं त्याला सांगितलं. आणि त्या वय वर्ष 8 असलेल्या नाथाला वयाच्या 8व्या वर्षी गुरूंची प्राप्ती झाली. जनार्दन पंत, जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु झाले. आणि त्या पुढचा महत्वाचा योग म्हणजे असा, त्यांच्या जीवनामध्ये या गुरूंच्या माध्यमातून त्यांना भगवान दत्तात्रय यांचं दर्शन पण त्या ठिकाणी घडलं. असा योग या गुरूंच्या महिमा आहे. असे हे म्हणून आजकालच्या वर्तमान युगामध्ये बोलताना सहज बोललं जातं की आम्ही गुरु केले. सज्जन हो, गुरु ही करण्याची वस्तू आहे का? नाही.
गुरु हे करायचे नसतात, तर गुरु हे आपल्या पूर्व पुण्याईनी लाभावे लागतात. ते लाभले तर परमभाग्य म्हणायचं, माता पितरांची कृपा म्हणायचं, वाडवडिलांची आशीर्वाद म्हणायचं. असे गुरु मिळणं म्हणजे अवघड आहे, लाभावे लागतात. म्हणून या नाथाला हे गुरु लाभले आणि त्यांचं जीवनाचं कल्याण झालं. असे कितीतरी गोष्टी आहेत. त्याच नाथांचं एक वाक्य आहे, गुरूंच्या संगतीला आपण जर गेलो तर काय होतं. एका पदामध्ये सांगतात, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची, शिष्य बिघडला सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूची दादा आम्ही बिघडलो, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची दादा. याला प्रमाण तुकाराम महाराजांचा आहे, आपुणा सारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार नाही. सद्गुरू काय करतात, शिष्याला शिष्य ठेवत नाहीत, तर सद्गुरू पदापर्यंत घेऊन पोहोचवतात. हा अधिकार गुरूंचा आहे, सद्गुरूंचा आहे. शिष्यही त्या पतीचा असला पाहिजे, त्या धरतीचा असला पाहिजे. शिष्याची पण निष्ठा गुरुचरणावरती दृढ असली पाहिजे. पंत महाराज सांगतात त्याप्रमाणे, जाणून गुरुचे पाय, हे गुरुचरणाशिवाय आम्हाला दुसरं काही कळत नाही असं म्हणणारे पंत जसे तसे शिष्य असावे लागतात, तर त्यांचा जीवनात उत्कर्ष होतो आणि त्यांना आयुष्यात कल्याण त्यांचं होऊन जातं. गुरुचरित्रात संदीपकाची जी कथा आहे, त्या कथेमध्ये त्या गुरुने त्यांना सांगितलं, मी काशीला राहणार आहे आणि मला नाना प्रकारच्या व्याधी आहेत, पण माझी सेवा तुला जमणार असेल तर मी काशीत जायचंय, तू येणार असशील तर, किंवा तू येशील तर मी काशीला जाणार आहे. संदीपकाने सांगितलं, गुरुजींना सांगितलं नमस्कार करून, हे बघा तुम्हाला कसल्याही व्याधी असू दे, जे काही असेल ती सगळी शुश्रूषा मी तुमची करणार, मी काशीमध्ये राहणार. सज्जनो, 12 वर्ष संदीपक गुरूंच्या सेवेसाठी काशीमध्ये राहिला. 12 वर्ष, थोडे थोडके नाही, एक तप झालं. पण गुरूंच्या अनेक परीक्षेच्या लीला त्यांनी बघितल्या, पण तो कधी भ्रमित झाला नाही किंवा त्यापासून बाजूला गेला नाही. त्यांची सेवा अखंड करत राहिला. पण ही सेवा भगवान शिवाला आवडली. प्रत्यक्ष विश्वनाथ या संबंध 12 वर्षामध्ये गुरूंच्या चरणालाच विश्वनाथासमन मानून यांनी सेवा केलेली होती. तो कधी मंदिरात दर्शनाला गेलेला नव्हता, पण विश्वनाथालाच यांचं कौतुक वाटलं संदीपकांचं, आणि ते स्वतः भेटायला आले. संदीपका, अरे तुझी गुरुभक्ती बघून आम्ही प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचं ते. तो म्हणाला, मला काही नको, पण मी तुमच्याकडे काही मागायला आलो होतो का? असा एखादा तरी शिष्य सापडेल का हो? प्रत्यक्ष परब्रह्म समोर आलाय आणि ते तुला काय हवंय ते माग म्हणताय, पण हा म्हणतोय मी तुमच्याकडे काही मागायला आलो होतो का? मग तुम्ही माझ्याकडे का आलात? तुमच्याकडे मागणारे अनेक आहेत, त्यांना तुम्ही द्या काय द्यायचं ते, मी काही मागत नाहीये, मला काही नको. ही शिष्याची निष्ठा बघून भगवान शिव विष्णूंच्याकडे गेले. भगवान विष्णूला पण त्यांनी सांगितलं, असा तुम्हाला शिष्य बघायला मिळणार नाही, चला बघा. भगवान विष्णूही त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या संदीपकाला सांगितलं, अरे संदीपका, आम्ही प्रसन्न आहोत, तुला काय हवे ते मागून घे. संदीपक म्हणाला, खरं सांगू का, आता तुम्ही सगळेच देव माझ्या मागे लागलाय म्हणून सांगतो, माझ्या गुरूंची सेवा यापुढे
निश्चित चांगल्याप्रमाणे माझ्याकडनं होवो हाच आशीर्वाद द्या, या पलीकडे मला काहीही नको. ही निष्ठा, ही गुरुनिष्ठा असल्यामुळं त्याला आशीर्वाद देवतांनी दिला. त्याने पुढे गुरूंची शुश्रूषा सेवा उत्तम प्रकारे केली आणि हा शिष्य सर्वश्रेष्ठ शिष्य ठरला. सद्गुरूंचं महात्म्य असं आहे, शिष्यही त्या निष्ठेचा असावा लागतो, तर सद्गुरू त्याला आपल्या जीवनात त्याचा उद्धार करतात. कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, गुरूंची मूर्ती असं गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे. गुरुगीता गुरूंचं महात्म्य सांगते. हा पार्वती आणि शिवांचा संवाद जो आहे तो गुरुगीतेमध्ये सांगितलेला आहे. सांगायचा एवढाच विषय आहे की अशा तऱ्हेनं गुरूंची महती काय सांगावी. या गुरूंचं महात्म्य इतिशय आपल्या शिष्याला आपल्यासारखं करून टाकतात, त्याचा बदल होतो, तो गुरुच तत्वापर्यंत जाऊन पोहोचतो, हा अधिकार त्या शिष्याला प्राप्त होतो. पण शिष्याची निष्ठा गुरुतत्वावर पाहिजे. अमृताचा घट मिळालाय, मानवी जीवन प्राप्त झालंय आपल्याला. केवढ्या क्षणामध्ये काय घडेल हे सांगणं आजच्या काळात कठीण आहे. वास्तव काळात तर अजिबातच कठीण आहे. काल भेटले होते असं म्हणणारे ग्रस्त, कळलं का तुम्हाला? म्हटलं काय? अहो काल भेटले होते मंदिरामध्ये. आता मंदिरात सध्या कोणी तसं जात नाही, कारण का मी तुझा दृष्टांत सांगतोय. अहो ते काल, आज गेले. ते गेले कशाने? वर्तमान महामारीने. अरे बाबा, म्हणजे लोकांना आता ते गुरुच वाटायला लागले. नेमकी ही महामारी आहे तरी काय, काय नेमकं घडतंय? सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अशा तऱ्हेनं माणसाला काल हे मिळालेलं आजचं जीवन आहे हे मोलाचं आहे. मनुष्य जन्म त्यातून मोजब आहे. दुर्लभम त्रयमेव इतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रया. तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या. महापुरुष याचा अर्थ सद्गुरू अशा अर्थानेच घ्यायचा. त्यांचा आश्रय मिळणं अतिशय अवघड आणि गुरूंची विद्या प्राप्त होणं त्याहून अवघड. त्यासाठी गुरूंची सेवा ही फार महत्वाची आहे. गुरूंची निष्ठा, गुरूंवरती निष्ठा असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून एक जुना श्लोक आहे, तो श्लोक मी सांगतो, ऐका. गुरु थोर की देव थोर म्हणावा, गुरु थोर की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा, मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, तयाची कृपेने रघुनाथ भेटे. समर्थ. गुरु थोर का देव थोर, हा एक परिसंवादाचा विषय आहे आजच्या काळात. पण आता हल्ली कशा कशाचे परिसंवाद घेतील सांगता येत नाही, पण हा एक संवाद आहे. आपल्यापुढे प्रश्न मांडलाय, गुरु थोर का देव थोर?
हे शिष्य झाल्याशिवाय कळत नाही. त्यासाठी गुरुचरणावर निष्ठा ठेवून तो शिष्य असला पाहिजे, पूर्ण निष्ठा असलेला पाहिजे. याचं कारण असं आहे, मगाशी मी सांगितलं, गुरु कोपे एखाद्यासी ईश्वर न रक्षी तयासी, आणि ईश्वर कोपे एखाद्यासी गुरु रक्षी सर्वता. हेच प्रमाणित आहे. गुरु थोर का गुरु हा थोर आहे, देव थोरच आहे, पण त्याही पेक्षा सगळ्यात गुरु थोर आहे. हा अनंत जन्माच्या पुण्याईनं आम्हाला मिळालेला नरदेह, आणि त्या नरदेहाच्या प्राप्तीमध्ये आपण आपल्याला हा अमृताचा घट गुरु स्वरूपामध्ये मिळालेला, ते अमृत न पिता आम्ही नको त्या गोष्टी करत बसलो. म्हणजे बोलताना त्यांनी सांगितलं, अमृताचा घट आहे आणि अमृत प्यायचं सोडून ताक काय पीत बसलाय. आजकाल आमच्या व्यवहारामध्ये असं घडतं, सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असताना नको त्या गोष्टीमध्ये आम्ही आमचा वेळ घालवतो आणि आपल्या आयुष्याचं सार्थक न करता आणि आमचा आयुष्याचा वेळ वाया घालवतो. हे होऊ नये यासाठी गुरुचरणावर पूर्ण दृढनिष्ठा असावी लागते, आणि ती दृढनिष्ठा असेल तर ते गुरु या शिष्याला या जीवनामधून पूर्ण पहिलं पाव घेऊन सोडतात आणि आपलं जीवन प्रचंड खऱ्या अर्थाने उद्धार गतीला नेऊन पोहोचवतात. पंत महाराजांनी आपल्याला त्यापेक्षा वेगळं काही सांगितलेलं नाहीये. ते आम्हाला सांगते गुरुचरणावर निष्ठा आमची आहे. आम्हाला या जगामधल्या बाकीच्या काही गोष्टी माहिती नाहीत. आम्हाला एकच माहिती आहे, जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय. मग त्यापासून मुक्ती मिळते का आणि काय मिळतं का या गोष्टीची चर्चा आम्ही करत बसणार नाही. त्यांच्या चरणावर गेल्यानंतर सर्व काही प्राप्त होणार आहे हा विश्वास आहे. आणि म्हणून मूळ अभंगामध्ये आपल्याला पंत महाराज हेच सांगतायत, जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही महाराजा दत्तात्रेया, महाराजा दत्तात्रेया, महाराजा दत्तात्रेया. नमन माझे, नमन माझे, नमन माझे, नमन माझे, नमन माझे, नमन माझे.
थोडं कीर्तन परंपरेप्रमाणे थोडं नामस्मरण करूया कॅमेराकडे बघून बोलायचं. आणि तुमच्या आवडते समोर बघून बोलायचं. त्याची वेळ आहे. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु. महाराज गुरु जय जय महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु. एक श्लोक सांगतो सर्वांनी म्हणा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक या ठिकाणी मी ठेवितो मस्तक या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्राप्रमाणे स्वामी महाराजांनी कृष्णा पंचगंगा संगमावरती 12 वर्ष वास्तव्य केलं आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गावाचं नावच नरसिंहवाडी असं पडलं. त्यांचं वर्णन करताना असं म्हटलंय, औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णा तटी परमशांती सुखासी भोगी ध्यानस्थ होली समस्त चरित्र आहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे वैभूती राजा मृतोची माझा कृष्णा तिरिवास करोनी मोजा सुभक्त तेथे करती आनंद ते सूर स्वर्गी पाहती विनोद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मनोहर पादुका ठेवल्या आणि गाणगापूरला ते गेले. गाणगापूरला गेल्यानंतर गुरुचरित्रामध्ये वाडीच्या काही घटना नोंद झालेली आहे. औरवाडच्या सुवर्णघटाची पेर उपटलेली, शेवळच्या मृतपुत्राला संजीवन केलं किंवा अशा अनेक गोष्टी त्यामध्ये नोंदल्या गेल्या आणि अमरेश्वराचं महात्म्य सांगितलं गेलं. असं सगळं झालं. कृष्णा पंचगंगा संगमात्म महात्म्य काय आहे ते सांगितलं गेलं आणि महाराज लीला अवतार जो त्यांचा आहे तो गाणगापूरचा आहे
अनेक भक्त त्यांना त्या गाणगापूरमध्ये भेटले. भीमा आणि अमरजा संगम, अशा या संगमाच्या ठिकाणी अनेक भक्त शिष्य त्यांच्या बरोबर होते. त्यांच्या चरणापाशी एकनिष्ठ झालेले. त्यामध्ये विणकर जातीचा एक भक्त होता. तंतुक त्याचं नाव. योग असा की हे तंतुकाचे जे सगळे आपले भाऊबंद आहेत त्या सगळ्यांनी एकदा विचार केला, आपला कुलस्वामी जो आहे तो मल्लिकार्जुन आहे आणि त्या मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला आपण पायी जावं, असा विचार या सगळ्या बांधवांनी केला. आणि या सगळ्या बांधवांनी या तंतुकाला येऊन सांगितलं, तंतुका, आम्ही चाललोय श्रीशैल्याला, पायी जाणार आहे, तू आमच्यावर येणार का? तो हसायला लागला, अरे तुम्ही काय करताय हे, मी येणार नाही. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, तया शरणी माझा भाव. हे बघा, माझे गुरुचरण जे आहेत तेच मल्लिकार्जुन आहेत. आता हे बांधव लागले हसायला. आम्ही याला सांगतोय, हा म्हणतोय की माझे गुरु मल्लिकार्जुन आहेत, म्हणजे आम्ही वेड्यासारखे जातोय का? आम्ही तुला यायला सांगतोय, ये अथवा राहा, आम्ही जाणार. ठीक आहे, तुम्ही जावा, मी तुम्हाला अडवत नाही. हे सगळे बांधव निघाले. जगाची रीत अशी आहे की जो आला नाही त्याची निंदा मागं करण्याचं काम आजही जगामध्ये चाललेलं असतं. जो आलाय त्याच्यावर समोर निंदा करताच येत नाही, पण जो आला नाही त्याची निंदा करायला भरपूर वेळ असतो. आता वास्तविक याला एक केवढी संधी मिळाली होती की श्रीशैल्याला जाताना महाशिवरात्रीच्या उत्सवाला पोचायचं होतं. असा तो दिवस गाठण्यासाठी पायी निघाले होते. पायी जाता जाता त्यांनी काय करायला पाहिजे? मागे जाता जाता मुखी दत्त नाम, मागे जाता जाता मागे जाता जाता मागे जाता जाता शिवनाम, मागे जाता जाता शिवनाम, मागे जाता जाता शिवनाम. पार्वती पते हर हर महादेव. प्रत्येक पाऊलागणी एक एक पाऊलं यज्ञाचे ते फळ असं म्हटलेलं आहे. त्यामुळं एवढ्या भाग्याने पायी जाण्याची संधी मिळालेली, पण हे जाताना या तंतुकाची चेष्टा करत निघाले. केवढी संधी मिळाली मला सांगा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, असं नमः शिवाय नमः शिवाय करत एक एक पाऊल टाकलं असतं तर यांचं सौभाग्य उद्याला आलं असतं. पण हे सगळे जाताना काय म्हणतायत? अशा माणसा काय आता करावे, अशा माणसा काय आता करावे, कुलाचार सांडोलिया तोची राही. काय म्हणायचं या माणसाला? कुलाचार सोडून तिथं माझे गुरु आहेत तेच मल्लिकार्जुन बसलाय तिथे गाणगापुरामध्ये, आम्ही चाललोय पायी, आला असं तर काय झालं असतं? म्हणजे सगळा प्रवासातला विषय एकच, तो आला नाही या विषयावर चर्चा. काय दुर्भाग्य आहे. असे चालले 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 म्हणता 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 शिवरात्रीचा एक दिवस आली पलीकडं. ही सगळी मंडळी श्रीशैल्याला जाऊन पोहोचली आणि असा तो महाशिवरात्रीचा मंगलमय प्रसंग, तो दिवस उजाडला. तंतू संगमावरती आहे, महाराज संगमावरती बसलेले आहे. नमस्कार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महाराजांनी क्षेमकुशल सगळ्यांची शिष्यांचं विचारलं आणि विचारता विचारता तंतुकाला विचार, तंतुका, अरे तू श्रीशैल्याला गेला नाहीस? महाराज, कशाला चेष्टा करताय? तुमच्या चरणावर सगळं काही असताना कशासाठी जायचं?
पण खरंच तुला जायची मनात इच्छा आहे का? कसं असतं, गुरु हे शिष्याची परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात. महाराज खरं सांगतो, मला अजिबात माझी इच्छा नाही, तुमच्या चरणापाशी राहणं हीच माझी इच्छा आहे. पण तरी पण तुझ्या मनामध्ये आला असेल की नाही? नाही महाराज, माझ्या मनामध्ये अजिबात आलं नाही. असं ठीक आहे. आज दत्तप्रभूंच्या मनामध्ये काय लीला होती कोणास ठाऊक. त्यांनी सांगितलं, सांगतो का? एक काम सांगतो, या माझ्या पादुका आहेत त्या हातामध्ये घे, डोळे मीट. आज भगवान दत्तात्रयाला तंतुकाला श्रीशैल्याला घेऊन जायची इच्छा होती. गुरूंच्या मनामध्ये आल्यावर काय अवघड आहे. निमेष मात्रे तंतुक एक पौचाद्यो श्री शैली दे. एका क्षणामध्ये डोळे मीट म्हटल्यावर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. डोळे उघड. डोळे उघडले, शैल्य पर्वत तंतू प्रभावित झाला. अरे बापरे बापरे, एका क्षणाचा तंतू ही सगळी डोक्यामध्ये विषय झाला. बांधव सगळे सांगून गेले आणि गंमत अशी झाली की याला सांगितलं गुरुनी, नरसिंहस्ती स्वामी महाराजांनी, हे बघ वेळ घालवू नको, लवकर लवकर जा, मल्लिकार्जुनाचं दर्शन घे, स्नान कर, क्षौर कर, सर्व काही कर, सर्व जे काय पूजेचं आहे ते घेऊन जा, पूजा कर आणि मग ये. पण वेळ घालू नको, लवकर ये. वाटेमध्ये हे सगळे बांधव पुन्हा त्याला भेटले. म्हणजे आम्ही तुला ये म्हणत होतो, लपत येणे कोण धर्म. अरे तंतुका, लपत यायचं कारण काय? आमच्यावर आला असतं तर बिघडलं असतं का? आता त्यांनी जर सांगितलं असतं, त्यांनी विचारलं की निघालाच केव्हा, कारण आमच्या पायाच्या खुंट्या आता मोडल्या इथे येईपर्यंत. तो म्हणाला निघालो आत्ता आत्ता आणि पोहोचलो आत्ता. निघालो आत्ता आणि पोहोचलो आत्ता, हे शक्य आहे का? अशक्य. देवाच्या बोटीमध्ये काही नाही आहे. निमेष मात्रे पौचाद्यो एकशवी शैलीचा क्षणाला डोळ्याची पात लवतं न लवतं तो डोळे उघड म्हटल्यावर श्रीशैल्य. आणि बांधवांचं समजून घालत 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 निघाला त्या शैल्य पर्वतावरची शिवरात्रीची गर्दी. बाबा बाबा बाबा, तोबा गर्दी. कुणी शिवमहिम्न म्हणते, अतीत पंथानं तवची महिमा वाङ्मनसयो तद्व्या नृत्यायं चकितमविधात्ते श्रुतिरपीः. कुणी रुद्राध्याय म्हणतंय, कुणी शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचतंय, कुणी ग्रंथ वाचतंय, कुणी नाना तऱ्हेच्या पोथ्या वाचताय. सर्व वातावरण शिवमय शिवमय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. याशिवाय ओम नमः शिवाय याशिवाय अन्य तिथं काही नव्हतं. अखंड ओम नमः शिवाय चालू. हा वाट काढत काढत निघाला. हा वाट काढत काढत निघाला. निघाला पूजेचं ताट घेतलं. तेव्हा जाताना विलंब व्हायला नाही. लक्षात आल्यावर जातानाच स्वामींनी सांगितलं होतं, स्नानाचा झडकरी पंतुका, स्नानाचा झडकरी, स्नानाचा झडकरी पंतुका, स्नानाचा झडकरी. हाती घे मुली ऐशी सुपारी, हाती घे मुली ऐशी सुपारी. वाहिद्यांच्या चरणी सुमरे, वाहिद्यांच्या चरणी सुमरे. नानाचा झडकरी पंतुका, नानाचा झडकरी पंतुका, नानाचा झडकरी पंतुका, नानाचा झडकरी झडकरी झडकरी. अवधूत चिंता श्री गुरुदेव. अरे घाबरू नको, स्नानाला लवकर जा, क्षौर कर, हातात पूजेचं ताट घे. हाती घेऊनी ऐशी सुमने, वाही त्यांच्या चरणी सुमने. काय शब्द आहे? सुमने म्हणजे फुलं, सुमने म्हणजे चांगल्या मनाने वाह आणि पूजा करून परत लवकर ये.
निघाला. गर्दीतनं वाट काढत 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 तंतुका आला. हा मूळ मंदिराच्या दरवाजापाशी आला. डोळ्याने आज सवयी पटपटीत झालेल्या दीप पटपटीत झालेले कानावरती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा आवाज पडतोय. तो समोर जे बघितलं तंतुकाने, पिंडीवरती गुरुच दिसले, पिंडीवरती गुरुच दिसले. अगतित हे साहले असे हो, अगतित हे साहले. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता भूतुली जनारी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीर शंभो मद कोण तारी असं मनातल्या मनात म्हणून नमस्कार करायला म्हणून डोकं वर केलं. तो पिंडीवरती भगवान नरसिंह सरस्वती महाराज बसलेले दिसले. संभ्रमित झाला आई बाबा, अरे हे आपलेच गुरु आणि पिंडीवरती, मग मी एवढा प्रयास करून इथं का आलो. आता भ्रमित झालेला हा तंतू हातामधली फुलं होती ती सद्भावनेनं त्या पिंडीवरती वाहिली, गुरुचरणावर वाहिली, पूजा पूर्ण केली आणि निघाला. एकदा त्वरेनं गुरुना हे सांगेन केव्हा आला. निघाला. महाराज कल्पना होती त्याला, त्याच्या अंतर्मनातल्या भावनाही महाराज जाणत होते. एवढ्यात तो आला, साष्टांग नमस्कार घातला. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराज मला एक सांगा, आत्ता मी मंदिरात गेलो दर्शनाला आणि काय बघितलं. अहो त्या पिंडीवरती आपणच बसलेले होता. मग एवढं सगळं होतं तर मग इथं येण्याचं कारण काय. आपणच ते आहात हा माझा भाव असताना तुम्ही इथं कशासाठी आणलं. त्यावेळी भगवान दत्तात्रय आणि नरसिंह स्वामी महाराजांनी त्या पर्वतावर बसून या तंतुकाला शैल्य पर्वताचं महात्म्य सांगितलं, कथा सांगितली. हा गिरी पर्वत कसा झाला, इथं कथा कोणकोणत्या घडल्या त्या सगळ्या सांगितल्या. आणि मग सांगितलं, हे बघ एक लक्षात ठेव, जरी मी सर्वठाई असलो तरी तीर्थाचं महात्म्य हे आगळं असतं. या शैल्य पर्वताचं महात्म्य तुमचा कुलस्वामी तो आहे, त्या स्थानाचं महात्म्य तुला कळावं म्हणून या ठिकाणी आणलं. एक लक्षात ठेव, उशीर झालाय, पटकन पादुका हातामध्ये घे. गाणगापूरमध्ये आपले बाकीचे भक्त हा शिवरात्रीचा दिवस आहे वाट बघत असतील. अक्षरशः गाणगापूरमध्ये सगळे लोक भक्तगण संगमावर बसलेले आणि हातामध्ये पादुका घेतल्या, डोळे मिटले. अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त. जसं एखादं विमान उड्डाण करावं आणि पुन्हा जाऊन त्या जागेवर पोहोचावं, त्याप्रमाणे डोळे उघड म्हटल्याबरोबर गाणगापूर. भीमा अमावाच्या संगमावर श्री शैल्य पर्वतावरून आलेला हा क्षौर केलेलं हे केलेलं जो तो आपापल्या एकमेकांना विचारतोय. आणि सकाळी हा होता, आत्ता एकदम क्षौर करून कुठून आला वगैरे सगळ्या चर्चा सुरू झाल्या. महाराज आपल्या स्थानावरून बसले आणि त्याला सांगताना मात्र महाराजांनी एक सांगितलं, लक्षात ठेव तंतुका, एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुझा कुलस्वामी मल्लिकार्जुन आहे ना, म्हणजे तुझ्या मनामध्ये असं कधी आलं की आपल्या मल्लिकार्जुनाचं दर्शन घ्यावं तर तुला इथपर्यंत यायची गरज पडणार नाही. एक सांगतो, गाणगापूरमध्ये कलेश्वराचं जे स्थान आहे त्या स्थानावरती, कल्लेश्वराच्या स्थानावरती तू पूजा केली असता ती शैल्य पर्वताच्या तुझ्या मल्लिकार्जुनाला प्राप्त होणार आहे यात शंका घेऊ नको. हे त्याला सांगितल्यावर, त्या महात्म्य सांगितल्यावर त्या बाकीच्या शिष्याने देखील सुरुवातीचा महिमा त्या ठिकाणी वर्णन केला आणि सगळे महाराजांचा जयकार करताय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा तऱ्हेनं या तंतुकाची आपल्या गुरूंवरती पूर्ण निष्ठा होती आणि त्यामुळं तो त्यांच्या बांधवांच्या बरोबर
यात्रेला गेलेला नव्हता. पण दत्त महाराजांना आपल्या शिष्याला महत्व स्थानाचंही कळावं म्हणून क्षणार्धात त्याला नेलं आणि क्षणार्धात पुन्हा आणलं. असा हा कथाभाग गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. बाबजी म्हणतात निमेष मात्रे तंतुकये औचाट्योशी शैलीने. एका क्षणामध्ये त्याला नेलं आणि शैलीबरोबर दाखवलं. दत्त बाबांनी मधला हा विषय सांगतो मी. सर्वांना विनंती आहे की आता सध्याचा हा जो भयान काळ आहे, या काळामध्ये आपण दत्त बाबांनीचे पाठ अवश्य करत चला. या माध्यमातून आपल्याला मनशांती मिळेल, सद्गुरूंचं स्थान प्राप्त होईल आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सध्याच्या या अतिशय गंभीर अशा वातावरणामध्ये आपल्याला कुठेतरी शांतीची एक जागा मिळायची असेल तर ती दत्त बाबांनी आपण जर मुखामध्ये तुमच्या असेल तर नित्य उपासना आपण करत चला आणि आपलं दत्त बाबांनी म्हणत चला. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही गुरूंच्या निष्ठेवरती जी तंतुकाची निष्ठा होती तशी गुरुनिष्ठा आपल्या अंतःकरणात असावी, हाच आशय पंत महाराज आपल्या मूळ अभंगामध्ये सांगतायत. जाणो गुरुचे पाय आम्ही, जाणो गुरुचे पाय आम्ही, जाणो गुरुचे पाय. अमृत सांडोळी तक्राईतले झालेली आजची ही पौर्णिमेची सेवा दत्तप्रभूंच्या चरणापाशी अर्पण करून संतांनी जे मागणं मागितलंय तेच या ठिकाणी मागायचंय. आज या श्रीपाद श्री वल्लभ पेजवरती जे जे दत्तभक्त असतील, जे जे अनेक गुरूंचे आश्रित असतील, त्या सर्वांना या माझं अभिवादन आणि नमस्कार. तसंच आजचं हे कीर्तन उद्या यूट्यूबवरती जे पाहतील त्यांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आता उद्यापासूनचा काय होणार ते सगळे विधी आपल्याला विवेक बुवा कळवतील. आजची झालेली सेवा 7:05 नेहमीची नित्य उपासना जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. तसंच झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणापाशी अर्पण करून संतांनी जे मागणं मागितलंय तेच या ठिकाणी मागायचे.
Hare